तुम्ही हार्ट चक्राला रेकी घेताय ना, ती दोन्ही बाजूला स्प्रेड तर होणारच आहे. दुसरी म्हणजे ती बायोइलेक्ट्रिक एनर्जीवर काम करते. पायात जरी रेकी दिली तरी ती डोक्यात जाणारच आहे. आणि साधी गोष्ट, सपोज की तुमचं डोकं दुखायला लागलं, तर तुम्ही जेव्हा डोकं दुखत असतं तेव्हा पायाला हात ठेवता का? डोकं दुखल्यावर आपण असंच ठेवतो ना हात, किंवा असं ठेवणार. डोकं दुखणारी माणसं असं हात ठेवून बसत नाहीत, किंवा इथं हात ठेवून बसणार नाहीत. ऑटोमॅटिकली बॉडीला पण स्वतःचा इंटेलिजन्स आहे. म्हणजे जसं आपण खाल्लेलं पचवतो म्हणजे आपण पचवतो का ऍक्च्युली? आपण काहीच करत नाही. शरीर ऑटोमॅटिकली ते पचवतं. जठरामधून ते ऑटोमॅटिकली लहान आतड्यात जाणार आहे. तिथं त्याच्यात ज्या प्रोसेस व्हायच्या त्या होऊन पुन्हा ते मोठ्या आतड्यात जाणार आहे. तिथून बाहेर पडणार आहे. त्याच्यात कुठले एन्झाईम टाकायचे आपण ठरवतो का? नाही. त्यातून काय ऍब्सॉर्ब करायचं ठरवतो का? नाही. शरीर सगळं स्वतःच्या इंटेलिजन्सवर ऑटोमॅटिकली करायला लागले. प्रॉब्लेम कुठं येतो माहितीये का? आपण जेव्हा करू देत नाही. म्हणजे कसं, तुम्हाला खूप कंटाळा आलाय, तुम्ही खूप थकलाय असं जाणवतं कधीतरी. मग थकल्यावर आपण काय करायला पाहिजे? 10 मिनिटं, 1 तास, 1 दिवस, कधी कधी 2-3 दिवस घेतो आपण रेस्ट? नाही घेत. कारण आपल्याला कामांची यादी महत्वाची असते. आपल्याला उठून जायचंच असतं. आपल्याला हे संपवायचंच असतं. आपल्याला टार्गेट दिलेले असतात. त्या दिवसाच्या अखेरपर्यंत ते कंप्लीट करायचे असतात. भाजी आणायची असते. बायकांना स्वयंपाक करायचा असतो. ओट्यावर आवरायचं असतं. 100 भानगडी. कोणाला? स्वतःला? मग जर तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकत नाही, फॅमिलीला आपण कसा वेळ देणार? आणि दुसरं असं की आपण स्वतःच ओके नाहीये, मग हे आयुष्याचं करणार काय आहात? म्हणजे 80 वर्ष जगायचं आणि 80व्या वर्षी म्हणायचं आजारी पडल्यावर की मी काही जगलोच नाही. असं का वाटतं 80 वर्षानंतर? आहेत अशा खूप केसेस. मला काय जगायला मिळालं नाही. का नाही मिळालं? तुम्ही स्वतःला आता प्रायोरिटी ठेवू शकता का नाही? एखादं काम बाजूला ठेवून झोप काढू शकता का नाही? तुम्हाला गरज किती आहे आणि तुम्हाला हवं किती आहे? म्हणजे आपलं रोजचं जेवण, आपलं डेली लिव्हिंग, लाईट बिल, पाणी बिल, असा किती खर्च येतो? 15-20 हजार मध्ये खूप सफिशियंट भागते का? खाऊन पिऊन सुखी माणूस राहू शकतो का? राहू शकतो. 30,000 पकडा, 50,000 पकडा. आज 1.5 लाख रुपये पगार आहे आणि माणसं भांडतायत. कशासाठी? पैशामध्ये आनंद आहे का? पैसा तुमचे प्रॉब्लेम सोडवतो, नो डाऊट सोडवतो. पण मग सगळे सोडवतो का? तुम्हाला आलेला थकवा पैसे देऊन तुम्ही घालवू शकता का? नाही घालवू शकत. तुमचं दुखावलेलं मन, कोणाला जर तुम्ही लाख रुपये दिले किंवा कोणी तुम्हाला लाख रुपये दिले तर ते बरं होणार आहे का? असं वाटेल की मला कोणीतरी लाख रुपये दिले की मला आनंदच होईल की, मग काय प्रॉब्लेम सोडला तरी चालेल. नाही होणार. लाख रुपये संपले ना की तो प्रॉब्लेम सोडलेला नाही आहे, बाजूला ठेवलाय. तो परत येईल, सेम प्रॉब्लेम तुम्हाला त्रास द्यायला लागेल. मग इथं आपण आपल्याला प्रायोरिटी ठरवलंय का? माझ्याकडे एक केस आली होती. मी त्या बाईंना म्हटलं की तुमची बकेट लिस्ट लिहा. बकेट लिस्ट म्हणजे काय? तर अशा इच्छा ज्या तुम्हाला आयुष्यात एकदा तरी करायच्याच आहेत. त्या बाईंच्या यादीमध्ये, म्हणजे अशी यादी म्हणजे अशी नाही, यादी अशी मोठीची मोठी होती. एका स्पेसिफिक ठिकाणचा वडापाव खायचाय हे त्यांच्या यादीत होतं. मी म्हटलं, मॅडम तुम्ही ज्या रस्त्यावरून आला आहात त्या रस्त्यावर तो वडा मिळतो. नाही, वेळ नाहीये, ऑफिसला जायची गडबड असते, मग गाडीत बसून कुठं खाणार ते? असा निवांत वडा खायचाय. तुम्ही एक सांगा, एक बटाटे वडा निवांत खायला खरोखर किती वेळ लागतो?
5-7 वर्ष तुम्ही त्याच्यासाठी वाट बघताय. एवढा वेळ स्वतःसाठी नाही का देऊ शकत आपण, की ते बकेट लिस्ट मध्ये यावं वडा खाणं? आणि अशा कितीतरी इच्छा त्यांच्या बकेट लिस्ट मध्ये होत्या. लिटरली पहिल्या आठवड्यात त्यांच्या 80% इच्छा संपवल्या. त्यांना म्हटलं तुम्ही असं समजा की आता उद्या तुमचं आयुष्य संपणार आहे, तर तुम्ही काय कराल? म्हणजे मी फक्त हे वाक्य बोलले आणि त्या डिस्टर्ब झाल्या की नाही नाही असं नाही होऊ शकत, असं कसं होईल. मी म्हंटल असं नाही व्हायला पाहिजे मॅडम, असं होणार पण नाहीये सोडा. म्हंटल तुम्हाला देव उदंड आयुष्य देऊ दे, पण समजा की असं असेल तर तुम्ही यातल्या या इच्छा घेऊन जाणार आहात का सोबत? बरं, ह्यातल्या म्हटलं 80% इच्छा तर अशा आहेत की 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं वेळ दिला तर सुटणारे आहेत. तुम्ही एक काम करा, आपल्या आयुष्यात 8 दिवस हे नाहीये तसं समजा आणि यातल्या जेवढ्या होतील तेवढ्या इच्छांच्या मागे लागा. रंकाळ्यावर 10 मिनिटं बसायचंय आणि मन शांत ठेवून पाण्याकडे बघायचंय. येताना कुठून आलात? रंकाळ्याच्या काठाने. थांबायचं होतं 10 मिनिटं. असं काय जग कोसळणार होतं? आत्ता जाणार आहात की नाही? घड्याळ बघितलं नाही, स्वयंपाक आवरायला लागणार आहे. आवरा की. आता इथं तसं पण तुम्ही अर्धा तासाचा वेळ घेऊन आला होता, इथं तासभर बसलेलाच आहात ना. आणि 10 मिनिटं द्या. त्या बकेट लिस्ट मधली ती यादी कमी होईल. आणि अशा खूप गोष्टी असतात ज्या थोड्या थोड्या करत गेल्या त्या आपल्याला समाधानी करत जातात. यादी कमी झाली की आनंद मिळतो. आणि खूप करायचंय खूप करायचंय खूप करायचंय हा जो एक ताण येतो ना आपल्यावरती, तो ताण तिथे कमी होतो. म्हणजे ऍक्च्युली हा हॉल मी आवरायला घेणार आहे. ऍक्च्युली आवरायला 10-15 मिनिटं लागतील, पण हा हॉल आवरायचा आहे हे मी काल रात्री झोपत असल्यापासून विचार करते. तर तो ताण मी 10 ते 12 तास कॅरी केलेला आहे. बघावं प्रत्येकाने की आपल्याला ताण येतो असं वाटतं की खरंच ती गोष्ट इतका ताण येण्यासारखी आहे का, आणि काय केल्यानं तो ताण तिथून गायब होईल. खूप सोप्या पद्धतीने ते प्रश्न सुटू शकतात. पास्ट कर्मास मी मगाशी जे म्हणाले की कार्मिक कम्प्लिशन किंवा कार्मिक हिलिंग व्हायला लागतं. जे कालच्या सेशन मध्ये एक मी उदाहरण दिलं होतं सासू सुनेचं. सासू नको याच्यातला भाग नाहीये, ती पाहिजे आणि चांगली होऊन पाहिजे. म्हणजे जगातल्या कुठल्याच व्यक्तीबरोबर आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. तो माणूस आपल्या बरोबर चांगला वागतोय किंवा रिलेशन चांगले आहे तर आपल्याला कुणीही चालेल. नाही, ही भावना नैसर्गिक नाहीये. कारण निसर्गाने तुम्हाला पाठवताना प्युरिटीचा फॉर्मच पाठवलाय. मग जर त्या भावना आधीच असत्या तर जन्मलेल्या बाळानं तेच केलं नसतं का? लहान मुलं अगदी असतात, निरागस म्हणजे काय? तेव्हा काही नाहीये. हे जसं जसं पुढे जायला लागलात, एखादी गोष्ट मला मिळालेली नाही आणि ती तुम्हाला मिळाली, मग तुमचं कौतुक होतंय आणि माझं होत नाही. राग आला, जेलसी व्हायला लागली, कारण त्या गोष्टीसाठी तुम्ही कारणीभूत आहात. मग तुमचा राग यायला लागला, मग तुम्हाला काहीतरी बोलायला असं वाटावं लागलं आणि मग त्यातून मी माझा राग बाहेर काढायला लागले. आता इथे प्रॉब्लेम तुमचा आहे की माझा आहे? कारण ती हॅट्रेस कुठेतरी यायला माझ्यात काहीतरी जनरेट व्हायला लागले. आता तिथं प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये का? मी माझ्याशी तुम्हाला कम्पेअर करणार आहे, तेव्हा प्रॉब्लेम येणार. म्हणजे तुमचं किती माझं किती किंवा तुमचं किती माझं किती, एक तर तुमचं जास्त आणि माझ्याकडे काही नाहीये, तर तिथं राग डेव्हलप होईल, तिथं कॉन्फिडन्स प्रॉब्लेम येईल, तिथं डिप्रेशनचे इश्यू येतील, तिथे सगळं जाऊ दे नको वाटायला लागेल, माणसं आपण अवॉइड करायला लागू. तुमचं कमी आणि माझं खूप जास्त आहे, इथे पण प्रॉब्लेम आहे. इथे मला घमेंड येणार, अहंकार वाटणार, माझ्याकडे कसलं भारी आहे, मग ते सगळ्यांना दाखवायचं आणि लोकांना जेलस फील करून त्यातला आनंद घ्यायचा. हे पण प्रकार होतात. तर हे दोन्ही नाही राहिलं पाहिजे. आणि हे कुठल्या केसमध्ये होऊ शकतं?
ज्या वेळेला आपण स्वतःला स्वतःशी कम्पेअर करणार आहे, म्हणजे मी काल जशी होते त्याच्यापेक्षा मी आज बेटर आहे का? जर नाहीये तर ते बेटर करण्यासाठी मी प्रयत्न करेन. एकदम काही खूप नाही व्हायला पाहिजे, पण कालच्यापेक्षा आज मी एवढीशी जरी बेटर आहे ना, सुधारणा आहे, आनंद आहे, मी खुश आहे. कारण मला माहिती आहे की 10 वर्षांच्या पूर्वी मला रेकी नव्हती येत. आज मी रेकी मास्टर आहे. मी रेकी शिकवू शकते. आता आजच्यापेक्षा मी उद्या काय बेटर करू शकते का? येस, करू शकते. काही वर्षांपूर्वी तर मला बऱ्याच गोष्टी येतच नव्हत्या आणि त्या हळूहळू मी शिकत शिकत स्वतःला इम्प्रूव्ह केलं, कारण माझं कॉम्पिटिशन माझ्याशी आहे. माझ्यापेक्षा खूप मोठं काम करणारी माणसं या जगात आहेतच. माझ्यापेक्षा काहीच न करणारे सुद्धा या जगात आहेत. माझ्या आधी रेकीच्या 2-2, 3-3 लेवल केलेले आहेत. मास्टर पण झालेले आहेत, प्रॅक्टिस करत नाहीत असे पण लोक आहेत. कोणाशीही कंपॅरिझन करणं ठीक नाही होणार आहे, कारण तिथं पुन्हा या भावना डिस्टर्ब होणंच होणार. मी काल काय करत होते त्याच्यापेक्षा मी अजून बेटर केलंय, छान आहे. मी आज काय बेटर केलेलं नाही, सो मी स्वतःला सांगेन की करायचंय बेटर. मग तिथे जेलसी राग नाहीये. तर आपण फक्त स्वतःचा विचार करायचा, स्वतःला खुश ठेवायचं, स्वतःवरती प्रेम करायचं. कारण आपल्याकडे प्रेम असेल तर आपण दुसऱ्याला देणार आहे. मी खुश असले तर तुम्हाला खुश करणार आहे. मी रोज रडत बसते, मी तक्रारी करत बसते, काय गोड बोलायचं तुमच्याशी, हे आणि याला डोक्याला ताप द्यायला. होतं ना असं. ज्यावेळेस आपल्या हक्काचं असतं, आपल्याला जेव्हा ते पाहिजे असतं त्यावेळेस आपण आपल्याला पाहिजे असणं आणि आपल्या हक्काचं असणं वेगळं वेगळं आहे. कसं ठरवणार की कार्मिक कम्प्लिशन राहिलंय का? मागच्या जन्मात काय केलं होतं असं की ही माणसं तुम्हाला या जन्मात अडवायला लागलीत? कारण काही प्रश्न सुटत नाहीत. आणि जेव्हा त्यांचे पास्ट लाईफ रिग्रेशन मी केले, त्यांना लक्षात आलं की मागच्या जन्मात आपण हा प्रॉब्लेम केला होता आणि आता येऊन हे इथे त्रास द्यायला लागलेत. आता प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? आपल्याला माहिती नाहीये की मागे आपण काय केलंय. आत्ता काय चाललंय तेवढंच दिसतंय, पाठीमागचं कळलं ना. ज्या ज्या लोकांनी पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये बघितलंय की आपण काय केलं होतं म्हणून हे काय चाललंय, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांना माहिती आहे हे असंच होणार, कारण आपण केलेलं आहे ते. माझे 500 रुपये हरवले, किती त्रास होईल. इथेच नोट ठेवली होती, कुठं गेली, मी खर्च केलेले नाही, मी कुणाला दिलेली नाही, काहीच नाही, हिशोबात लागत नाहीयेत. मी 5 लाख खर्च केलेत, काही प्रॉब्लेम नाही, मला माहिती आहे ते खर्च केलेत. 500 रुपयाचं एवढं काय घेऊन बसायचं? 500 रुपयाचं घेऊन बसायचं कारण आहे की ते हिशोबात लागलेले नाहीत. आता समजा माझ्या लक्षात आलं की अरे इथे 500 रुपये होते, काल एक जण आले होते आणि ते म्हणत होते की मॅडम अशी गरज आहे, मी त्यांना दिलेत ते, नाव आय एम ओके, कारण त्या 500चा हिशोब लागला. आता डिस्टर्बन्स नाहीये, त्याचं काय झालं हा अंधार नाहीये. आता आपलं कसं आहे, आपल्या सोबत जे घडायला लागलंय ते आपल्याला असं वाटतंय की आपल्यावरती अन्याय चालू आहे. पास्ट लाईफ कळलं ना की बरेच लोक सायलेंट होतात, कारण त्यांना माहितीये दिलं होतं, घेतलं होतं, कम्प्लिशन करावं लागेल. तुम्ही जसं म्हणताय की मला माझ्या गोष्टी मिळत नाहीत, तसे असेही लोक आहेत की ज्यांना सगळं फुकटात मिळतं. आहे माझ्याकडे एक केस अशी आहे, लिटरली जन्मापासून सगळं फुकट, म्हणजे श्रीमंत आई बाप सुद्धा फुकट. खूप गरीब फॅमिलीत जन्मून त्याला एका श्रीमंत फॅमिलीने अडॉप्ट केलंय. त्याच्या कुंडलीमध्ये ते योग आहेत आणि त्याला लाईफ टाइम सगळं फुकट मिळणार आहे. आत्ता दिसतंय की त्याला का फुकट सगळं, अरे मागच्या जन्मात त्यानं देऊन ठेवलं असेल खूप आणि आता घ्यायची वेळ आहे, मिळतं त्याला फुकट. जिथे आपल्याला जेलस होण्याचं काहीच कारण नाही. आपण फक्त हिशोब बरोबर करणार आहे, बाकी काही नाही. कम्प्लिशन न्यूट्रलाइज करायचं, म्हणजे मी 100 दिले, ऍडिशन आलं,
मी 100 घेतले, सबस्ट्रॅक्शन आलं. आता इथे न्यूट्रलला येईपर्यंत काम करायचंय. दिले असले तर परत घ्यावे लागणार आहेत, घेतले असले तर द्यावे लागणार आहेत आणि मग ते सुटणार आहे. आपल्या आयुष्यात अशीच माणसं येतात ज्या सोल्सचे आपलं देणं घेणं राहिलंय, म्हणजे ह्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे. आता पुढच्या जन्मात मला ह्याचा बदला घ्यायचा आहे ना, तर पुढच्या जन्मात मला ह्याची आई व्हावं लागेल, ह्याचं वडील व्हावं लागेल, तसंच होतंय ना. ह्याच्या पोटाला जन्म घ्यावा लागेल, याची बायको व्हावं लागेल, याची बहीण व्हावं लागेल, किंवा याचा खास मित्र किंवा मैत्रीण व्हावं लागेल. कारण आपल्याला तीच माणसं जास्त त्रास देत असतात जी आपल्या खूप जवळ आहेत. तुम्ही बघा, प्रत्येकाने एक्सपिरियन्स करा. आपल्या सगळ्यात जवळचा माणूस आपल्याला जेवढा त्रास देते ना, कोणीही देऊ शकत नाही जगात. नाही. खरी ती गोष्ट. त्याचं कारण असं, ते सोल त्यासाठीच तो हिशोब भरपूर कंप्लीट करायचा राहिलाय. म्हणून तुमचं मन दुखवायचं आहे ना, तर मी तुमच्या प्रेमाची व्यक्तीच असणं आवश्यक आहे. म्हणजे बघा की कुठल्या तरी दुसऱ्या एकातली गावातली बाई, जिला तुम्ही ओळखतच नाही, ती रस्त्यात भेटली, तुम्हाला काहीतरी वाईट साईड बोलली, गेली. काय बडबडली काय माहिती, सोडून दिला विषय. तसं विषय close. तुमची बहीण सेम तेच तुम्हाला बोलली, जरा फिटच होतं ते. डोक्यात राहणार. त्याचं कारण असं की ते रिलेशन इतक्या जवळ आहे की तुम्ही ते शब्द अवॉइड करू शकत नाही. जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते ती इतकी बोलू का शकते, इथून ती सुरुवात होते. आणि प्रेम करणारी व्यक्ती बोलते म्हणून मन दुखावते. बरं, तर तुमचं मन दुखवायचं असलं तर प्रेम करणं आवश्यक नाही का? म्हणूनच प्रेमाच्या व्यक्ती तुम्हाला जास्त त्रास देतात आणि आपण अवॉइड नाही करू शकत. प्रत्येकानं आपापल्या लाईफचं अनालिसिस करावं. तीच माणसं आपल्याला त्रास देतात जी आपल्या खूप क्लोज आहेत. म्हणजे एक नवरा बायकोंचं रिलेशन घ्या, बाकीची नाती तर तुम्ही जन्माला येताना घेऊन आलेला आहात, आई वडील किंवा काही. नवरा आणि बायको ही व्यक्ती अख्खं जग शोधून तेवढी एकटीच सापडली होती का? काही काही केसेसमध्ये तर असं आहे ना की ह्या माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, किंवा ह्या बाईने माझ्या पार जगण्याची वाट लावून टाकलेली आहे, इथपर्यंत बोलतात माणसं. तेवढी एकच व्यक्ती तुम्हाला प्रेमात पडायला सापडली. लव्ह मॅरेज आहे, सगळ्या समाजाला विरोध करून केलेलं लग्न आहे. त्याचं कारण असं की त्याचं तुमचं कम्प्लिशन राहिलंय आणि काय वाटेल ते करून त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात येणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अख्ख्या जगाला विरोध केला की हाच माणूस माझ्या लाईफमध्ये मला पाहिजे. स्वतःहून इन्व्हाइट केलंय, स्वतःहून बोलवून घेतलंय, कारण आता ते कम्प्लिशन समोर येणार आहे. म्हणजे हिशोब पूर्ण. आता इथं तुम्ही ते कम्प्लिशन करण्यासाठी ते इंटेन्शन ठेवून काम करताय, लवकर कंप्लीट होतं. विरोधाला विरोध करत बसलात ना, जमा खर्च चालू आहे, जमा खर्च चालू आहे, न्यूट्रलला नाही येणार. आणि सोडवायचंय, मी तुमच्याशी खूप छान राहायचं आणि तुम्ही माझ्याशी खूप छान राहायचं, हे फक्त न्यूट्रल फेज मध्ये होतं. म्हणजे जसं की मी माझं माझं काम करणार, माझा नवरा माझं त्याचं काम करणार आणि आम्ही दोघं जण एकत्र खुश राहणार. आता माझं हे काम माझा नवरा करत नाही म्हणून मी त्याला ओरडणं, किंवा घरातलं काम मी करत नाही म्हणून नवऱ्याने मला ओरडणं, ह्या फेज मध्ये आम्ही नाही खुश राहू शकत. इथं आम्ही भांडू शकतो. दोघांनी पडेल ते काम करायचं, निवांत राहायचं, निवांत चालू द्यायचं. न्यूट्रल आहे, देणं घेणं नाही, ना अपेक्षा आहेत ना जबरदस्ती आहे. ऍक्सेप्टन्स. मला फक्त एक माहिती आहे की ही माझी मैत्रीण आहे, हिच्यासोबत मला खुश राहायचंय, बस. मग तिथं घरात पडलेलं काम मॅटर नाही करत, तुम्ही बाहेरचं देणं घेणं नाही मॅटर करत, त्याचे आई वडील नाही मॅटर करत, माझे आई वडील नाही मॅटर करत. कारण माय प्रायोरिटी इज माय पार्टनर. आणि ते एक खूप सुंदर रिलेशन आहे, कारण ते फोर्स नाही, ते चूज केलेलं रिलेशन आहे. आणि माणसं घटस्फोटाकडे वळतात, चॉईस आहे म्हणून वळतात का? घटस्फोट फक्त जोडीदाराशीच होऊ शकतो. तुमच्या भावंडांच्या आणि तुमचं 36 चाकडा आहे, घटस्फोट घेऊ शकता का?
तुमच्या आईचं आणि तुमचं जन्माचं वैर आहे, नाही घेऊ शकत, कारण चॉईसच नाहीये. या रिलेशन मध्ये लांब पळण्याचा चॉईस आहे, म्हणून तो माणसं चॉईस घ्यायला तयार होतात. तिथे मिटवा मिटवीचे जे हे आहेत ना क्रायटेरिया, त्याला अव्हॉइड करणं पसंत करतात, कारण पळ काढण्यासाठी जागा आहे. ज्या रिलेशन मध्ये जागाच नाहीये ना, इथे विचार पण करत नाहीत की बाबा आई बरोबर घटस्फोट घेऊया.